भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार अपात्र होणार, राज्यसभा सचिवालयाची मोठी माहिती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतले आणि मोठी खळबळ उडाली. खासदार राघव चड्डा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी काल 24 एप्रिल पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याचं जाहीर केले. त्यांच्यासोबतच हरभजन सिंग, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता आपला रामराम ठोकणार आहेत, असं चड्डा यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच आपची साथ सोडताना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलिनीकरण करण्यात आल्याचं राघव चड्डा यांनी म्हटलंय. राघव चड्डा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. आता आपच्या भाजपात विलिनीकरणावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आपच्या राज्यसभेत विलिनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलिनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. आप खासदारांच्या पत्रात 7 सदस्यांची यादी आहे. हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे आणि त्याची औपचारिकता दखल घेण्यात आलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे. 10व्या अनुसूचीच्या तरतुदीनुसार विलिनीकरणासाठी 2/3 बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झालेली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.